नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवलंका म्हटले जाते। अरबी समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा असलेला मालवणचा अभिमान किल्ले सिंधुदुर्ग। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना आणि तिथली खास आकर्षणे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये केली। जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देण्यासाठी आणि स्वराज्याचे आरमार भक्कम करण्यासाठी एका जलदुर्गाची गरज होती। कुर्टे बेटावर या किल्ल्याचा पाया रचला गेला। या किल्ल्याच्या बांधकामासाठी सुमारे 500 खंडू शिसे वापरण्यात आले होते, जेणेकरून समुद्राच्या खऱ्या पाण्याने आणि लाटांनी पाया खचू नये। महाराजांनी स्वतः या किल्ल्याच्या बांधकामावर बारीक लक्ष दिले होते। सिंधुदुर्ग किल्ल्याचे महाद्वार हे एक स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे। बाहेरून पाहिल्यास हे द्वार अजिबात दिसत नाही, याला गोमुखी रचना म्हणतात। शत्रूला चकवा देण्यासाठी ही पद्धत वापरली जात असे। किल्ल्याची तटबंदी आजही इतकी मजबूत आहे की 350 वर्षांनंतरही ती समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांना धडक देत अभेद्य उभी आहे। किल्ल्याच्या आत गेल्यावर आपल्याला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवराजेश्वर मंदिर। हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वीर पद्मासन स्थितीत आहे। हे मंदिर महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते। तसेच किल्ल्याच्या तटबंदीवर एका ठिकाणी महाराजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे आजही जतन केलेले पाहायला मिळतात। आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या मधोमध असूनही या किल्ल्यावर दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव नावाच्या 3 विहिरी आहेत, ज्यांचे पाणी आजही गोड लागते। जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायची असेल तर मालवण जेटीवरून बोटीने जावे लागते। पावसाळ्यात हा किल्ला पर्यटनासाठी बंद असतो, त्यामुळे ऑक्टोबर ते मे हा काळ भेट देण्यासाठी उत्तम आहे। इथे तुम्ही किल्ल्याच्या तटबंदीवरून अथांग समुद्र